आणि ब्रेकिंग न्यूज आहे पुण्यातून। हिट अँड रन प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक झालेले आहेत। पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये ते ठिय्या आंदोलन करणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये हे आंदोलन सुरू होते आणि त्याचे लाईव्ह व्हिज्युअल्स आपण बघतोय। रवींद्र धंगेकर हे ठिय्या आंदोलन करतायत। पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये च्या विरोधामध्ये रवींद्र धंगेकर हे आक्रमक झालेले आहेत आणि पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ते ठिय्या आंदोलन करताना दिसत। त्याची लाईव्ह व्हिज्युअल्स तुम्ही लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहू शकता। पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये काँग्रेस आक्रमक झालेला आहे आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे आता थेट पुणे पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत। आपण पाहिलं होतं की पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलगा हा मुलावर आरोप आहेत आणि त्यानंतर पोलिसांविषयी जो आहे तो प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं। त्याच्यामध्ये आज उद्या करत डॉक्टर संजू ठाकूरांना अटक केली नाही। हे सरकार महाराष्ट्र खाली चित्र आज आपल्याला दिसतंय। तोंडात 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये ज्या 2 इंजिनियर मुलांची अपघात बनवण्याची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने याचा तपास केला, ह्या तपासामध्ये अनेक त्रुटी ठेवल्या। ह्या प्रकरणामध्ये 2 एफआयआर फाडल्या गेल्या आणि अशा वेळेला पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना इथे यावं लागलं आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या वेळेला गृहमंत्र्यांना यावं लागलं आणि त्यांनी एफआयआरमध्ये बदल करून त्या लोकांवर एक पुणेकरांची समजूत काढण्यासाठी त्यांनी दुसरी एफआयआर दाखल केली। पण याच्यामध्ये माझी ही मागणी आहे की तपास अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल यांनी केला पाहिजे आणि यांनी गुन्हा दाखल नाही केला तर रोज मी वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या स्पॉटवर जाऊन ही माझी रोज आंदोलन चालू राहणार। आज मी या ठिकाणी अर्धा पाऊण तास बसणार आहे, जास्त बसणार नाही। यांना जे काय सांगायचं ते मी तुमच्या माध्यमातून सांगणार आहे। माझं आता पत्रव्यवहार होईल पण ह्याच्यामध्ये करोड रुपयाचा व्यवहार एका रात्रीत होतो। एक बिल्डरचा पोरगा पिझ्झा पार्टी करतो आणि लाल कार्पेट टाकून हा मुलगा घरीसुद्धा जातो। त्याचे पालक पोलीस स्टेशनमध्ये मालकासारखे वावरत होते। CC फुटेज त्या ठिकाणी आहेत म्हणजे त्यांना कुठलीही गम नव्हता। जी मुलं मृत्युमुखी पडली त्यांचं शव ससूनच्या डेड हाऊसमध्ये आणि त्यांना अजून पंचनाम्यासाठी मी पोलीस आले नव्हते। त्याच्या अगोदर आरोपी घरी होता। म्हणजे पुणे शहराला लागणारा ह्या काय गोष्टीचा काळींब आहे। पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक लाखो विद्यार्थी आज पुण्यामध्ये येतात, देशातले येतात, परदेशातले येतात आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं की आपला मुलगा पुण्यामध्ये शिकायला गेला तर सुरक्षित आहे का आणि मग सुरक्षित नसेल तर मग पुण्याच्या विद्येच्या माहेरघराला हा तडा लागण्याचं काम पोलीस खात्याच्या माध्यमातून, पाकिट संस्कृतीच्या माध्यमातून आज जे पब चालतात हे पब तर पहिले बेकायदेशीर आहेत। एक्साईजची लोक तिकडे जात नाहीत, महानगरपालिकेची लोक जात नाहीत। मग पोलीस अधिकारी, पोलीस कमिशनर त्याची नियमावली करताना काही बघतात का नाही आणि बघत नसेल तर याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात पैसा हा कमिशनर ऑफिसपर्यंत पोहोचतो हे माझं मत आहे आणि ते मत खरं आहे। आणि हे असताना आमची 1-2 मागण्यात की हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं एक आणि दुसरी गोष्ट की ह्या तपासामध्ये जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशी करा। पुण्याच्या पोलीस आयुक्तांची बदलीची मागणी तुम्ही केलेली आहे। अभिजित कुमार पुण्याला नकोत असंही तुम्ही म्हणायला टाकता, त्यावरती काय? याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याशिवाय हे प्रकरण हाताळलं नाही। ही जे अग्रवाल परिवार आहे हा कायम पैशांनी खरेदी करून अनेक गुन्हे पुणे शहरामध्ये पचवण्याचं काम केले। हाही गुन्हा पचवला होता पण जागृत पुणेकर असल्यामुळं हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांची धावपळ झाली, गृह खात्याची धावपळ झाली। म्हणजे पैशाच्या पाकिटाचं वजन इतकं प्रचंड आहे पोलीस खात्यावर आहे आणि त्याच्यामुळं कमिशनरांनी खऱ्या अर्थाने त्याच दिवशी जर त्यांचं काही नसतं तर त्यांनी त्या पोलीस तपास अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करायला पाहिजे होता कारण ते कायद्याच्या दृष्टीने त्यांनी केलेला तपास चुकीचा होता आणि हे जर त्यांच्या लक्षात आलं तर दुसऱ्या दिवशी एफआयआर करायला लागती तर ते डिफॉल्टर हे त्यांच्या लक्षात आलं होतं। मग डिफॉल्टर तपास अधिकारी होता तर त्याला ज्यांनी संरक्षण दिलं, ह्या व्यवहारात ज्यांनी मदत केली, हे जे अनेक फुटेज आता आपल्याला हळूहळू लोक आणून देत आहेत
आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्या हॉटेलमध्ये डील केलं, कोणाबरोबर फोन केले, ह्या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे. आणि ह्या तपासामध्ये पब संस्कृतीला जे लोक मदत करतात, जे बिल्डर लोक दिवसा ढवळ्या हत्या करून अनेक प्रकारे त्या बिल्डरांची, काल तर मला असं समजलं की इथं आपल्या वार्ताहरच्या अंगावर जाऊन गेला, त्याचा माईक बिक वडला तोडला. म्हणजे इतकी त्यांची ताकद आहे की त्यांना असं वाटतं की पैशापुढे आम्ही या पुणे शहरातल्या सगळ्यांना विकत घेऊ शकतो. आणि ही चीड माझी ना अख्ख्या पुणेकरांची चीड आहे. आणि ही चीड ही पब संस्कृती जो पण बंद पडत नाही, या पबला ज्या पद्धतीनं पोलीस खात्याकडून संरक्षण दिलं जातं, अनेक पोलीस अधिकारी याच्यामध्ये भागीदार आहेत, पार्टनर आहेत. आणि हे सगळे पोलीस अधिकारी हे पब चालवतात आणि यांना प्रचंड पैसा मिळतो. ह्याचा तपास झाला पाहिजे. आणि ह्या प्रकरणामध्ये कमिशनरांची गृहमंत्र्यांनी या ठिकाणी बदली करावी. ज्या येरोडा पोलीस ठाण्यामध्ये कथितपणे आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली असा आरोप तुम्ही करता आहात, त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची चौकशी नेमण्यात आलेली आहे एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून. या चौकशीमधून काय अपेक्षा व्यक्त करताय? बघा, संजीव ठाकूरांची चौकशी अजून चालू आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांना अटक झाली नाही. ह्याच्यामध्ये तेच होणार आहे. तर पहिला गुन्हा दाखल करा, नंतर चौकशी करा. पहिला गुन्हा दाखल करा, नंतर चौकशी करा, हे आमचं मत आहे. आणि हा खटला फास्ट ट्रॅकवर घेऊन हा त्या जे 2 मुलं मृत्युमुखी पडले त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पोलीस असं म्हणतात, पोलीस आयुक्त, की आम्ही नियमानुसार कारवाई आहे ती सगळी करतोय. जे आव्हान देतात त्यांनी खुल्या चर्चेला समोर यावं, आम्ही चर्चा करायला त्यांनी चर्चेला बोलवा, मी जातो त्यांच्याबरोबर. आणि त्यांना हे जर समजत नसेल, 2-2 एफआयआर फाडल्या जातात, तर त्यांनी त्यांचाच वारसा बघावं आणि त्यांनी उत्तर द्यावं. त्यांनी बोलवा आपल्याला. मी का त्यांना पत्र बी द्यायला जाणार नाही, मी ऑनलाईनच देणार आहे. कारण त्यांना त्यांच्या पुढे जायची बी इच्छा नाही आहे. असं जर अधिकारी असेल आणि चुकीचं वागत असेल तर त्यांना काय भेटायचं, तेच डिफॉल्टर आहेत. त्यांच्यावरती थेट आरोप केलाय पैसे घेतल्याचा, नेमकी काय माहिती होती तुमच्याकडे? याच्यामध्ये 2-2 एफआयआर फाडले जातात आणि पिझ्झा पार्टी करून जर आरोपी घरी जात असेल तर ह्याची सगळी सुई पोलिसांकडे जाते. आणि जर हे त्यांना कळलं की 2-2 एफआयआर फाडलेत तर मग पोलीस अधिकारी डिफॉल्टर आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल ते परवाच करायला पाहिजे होता. त्यांनी इतके दिवस थांबतात का? आणि चौकशा कुठल्या करता? पहिलं गुन्हा दाखल करा, मग चौकशा करा. चौकशा हा फार्स आहे. पोलिसाला कधी वाचवण्याचं काम करतो, तो त्यावर केस होईल असं वागत नाही. तर पहिला गुन्हा दाखल करा पाहिजे, नंतर तपास केला पाहिजे. तुम्ही पोलीस आयुक्तांना आज भेटणार आहात का आतमध्ये? मी पोलीस अधिकाऱ्यांना तुमच्याच माध्यमातून भेटणार आहे. मला त्यांना भेटायची इच्छा नाही. सचिन, आणि आपण पाहिलं की हिट अँड रन प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर हे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यांनी या तपास अधिकाऱ्यांचं जे आहे ते निलंबन करा अशी मागणी केलेली आहे. त्यासोबत पुणे पोलीस आयुक्तांचीही बदली करावी अशी ही मागणी जी आहे ती धंगेकर यांनी केलेली आहे. आणि या प्रकरणामध्ये आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आल्याचा आरोपही धंगेकर यांनी केलेला आहे. आपण पाहिलं की हिट अँड रन प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर हे आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं आणि ठिय्या आंदोलन करताना त्यांनी माध्यमांशी सुद्धा संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की आरोपी जो आहे त्या आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली आणि जे तपास करणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर या प्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्यासोबत याच प्रकरणी अमोल धर्माधिकारी आहेत, आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अमोल, याविषयी काय अधिक अपडेट आहे? आता धंगेकर जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत, चक्क त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयांची बदली करा अशी मागणी सुद्धा केली आहे. काय अधिक अपडेट आहे? नक्कीच, कारण की आतापर्यंत या हिट अँड रन प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातोय. आणि त्याचमुळे पोलीस आयुक्तांचीच बदली करावी आणि येरोडा पोलीस ठाण्यातील जे अधिकारी आहेत ज्यांनी हे सगळं प्रकरण आहे ते दाबण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर सुद्धा निलंबन करून गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी खरं तर रवींद्र धंगेकर हे आक्रमक झालेले पाहायला मिळतात. पोलीस आयुक्तालयाच्या समोरच धंगेकरांनी आता ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. एकटे रवींद्र धंगेकर हे या रस्त्यावरती आपण पाहतोय की ठिय्या आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस यांनी संशयास्पद भूमिका घेतलेली आहे. त्याचबरोबर पोलीस आयुक्त यांच्यावरही कारवाई करावी आणि त्यांना या इथून हटवावं अशा पद्धतीची मागणी आहे ती रवींद्र धंगेकर यांनी केलेली आहे. आणि आत्ता आपण पाहतोय की पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोरच रवींद्र धंगेकर हे एकटे आंदोलनाला बसलेले आहेत. आता पोलीस
आयुक्त अमितेश कुमार हे धंगेकर यांच्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी येतात का किंवा त्यांना आतमध्ये बोलवतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पण रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा स्पष्ट केलं आहे की ते कोणत्याही चर्चेसाठी पोलीस आयुक्तांकडे जाणार नाहीत आणि त्यामुळे पोलिसांनीच त्यांची जी चूक आहे ती मान्य करत त्यांच्यावरती कारवाई करावी अशा सुद्धतेची मागणी आहे ती धंगेकर यांनी केलेली आहे. दुसरीकडं पोलीस आयुक्तांनी जी समिती नेमून पोलिसांची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामध्ये सुद्धा काही फारसं तथ्य नाही किंवा त्यातून काही समोर येणार नाही असा सुद्धा आरोप आहे तो धंगेकरांनी केलेला आहे आणि त्यामुळे पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामध्ये आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. नक्कीच समोर आपण पाहिलं की हिट अँड रन प्रकरणामध्ये जे आहे ते तपास अधिकाऱ्यांचं निलंबन करा अशी मागणी करत जे आहेत ते धंगेकर आंदोलनासाठी बसले आहेत, ठिय्या आंदोलन करतायत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. आपण पाहिलं की हिट अँड रन प्रकरणी रवींद्र धंगेकर जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे की माझा सुरुवातीपासून पुण्यातील पब संस्कृतीला विरोध होता आणि या हिट अँड रन प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना VIP ट्रीटमेंट देण्यात आली असा आरोप करत त्यांनी तपास अधिकाऱ्यांचंच निलंबन करावं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.